नमस्कार. आता खरं तर मार्च महिना जवळ येताच आपल्या सगळ्यांच्या परीक्षेची लगबग सुरू असते. त्यानंतर काहींना शाळांमध्ये ॲडमिशन्स घ्यायची असतात, काहींना कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घ्यायची असतात. तर 10वी-12वीच्या मुलांना त्यांच्या फ्युचरची चिंता लागून राहिलेली असते. प्रत्येकजण आपापल्या परीने खूप चांगल्या प्रकारे घोडदौड करत असतो की त्यांना त्यांच्या आयुष्यातला सक्सेस मिळवण्यासाठी धावावं लागतं. पालकवर्ग पण आपल्या मुलांना शाळेमध्ये घालणं, मुलांची नवीन शाळा सुरू होणं, त्यानंतर मुलांना शाळेमध्ये जाण्याची सगळी तयारी करणं आणि मुलं आपली शाळेमध्ये जाणार आहेत ह्या सगळ्या एक वेगळ्या आनंदाच्या आणि उत्साहाच्या भरामध्ये असतात. आज या ठिकाणी हा व्हिडिओ मी जरा मुद्दामच बनवत आहे, कारण गेले बरेच दिवस झाले काही गोष्टी कानावर येत आहेत, पण त्या आपल्या माध्यमामध्ये मांडण्याची योग्य वेळ मला वाटतं हीच असावी. आपण प्रत्येकजण जेव्हा आपल्या मुलांच्या शाळांमध्ये ॲडमिशन घेत आहोत, हे ॲडमिशन घेत असताना आपल्या मुलाचं ॲडमिशन आपण ज्या शाळेमध्ये घेतो आहे, ती शाळा नक्की मान्यता प्राप्त आहे का? किंवा या शाळेला UDAS नंबर आहे का? हे प्रत्येक पालकाने चेक करणे गरजेचे आहे. जरी काहींच्या मुलांचे ॲडमिशन झाले असतील, मुलं रेग्युलर शाळेमध्ये जात असतील, तरी पण प्रत्येक पालकाने, प्रत्येक शाळेच्या आणि कॉलेजच्या पालकाने हे चेक करणं गरजेचं आहे. कारण पॅरेंट्स असोसिएशन पुणेला गेल्या काही दिवसांपासून अशा खूप साऱ्या तक्रारी प्राप्त होत आहेत की ज्यामध्ये एक तर शाळा मान्यता आहे, मान्यता नाही, असे खूप सारे संभ्रम पालकांच्या मनामध्ये आहेत. जर का आमच्या मुलांच्या शाळेला जर का मान्यता नसेल, तर आपली मुलं नक्कीच लीगल शाळेमध्ये जात आहेत का इल्लीगल शाळेमध्ये जात आहेत हे पालकांनी समजून घ्यावं. वास्तविक पाहता UDAS नंबर हा प्रत्येक शाळेसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. कारण UDASचा अर्थ असा असतो की आपली शाळा मान्यता प्राप्त आहे. मग तो बोर्ड कुठलाही असो, CBSE बोर्ड असो, SSC बोर्ड असो, ICSE बोर्ड आहे. अर्थात मी जो व्हिडिओ आपल्यासाठी बनवत आहे, हा व्हिडिओ पहिलीपासून पुढच्या मुलांसाठी आहे. कारण शिक्षण शुल्क कायद्यामध्ये अद्याप तरी प्री स्कूल किंवा बालगटाची कुठलीही तरतूद त्यामध्ये नसल्यामुळे तो गट मी इथे मेन्शन करत नाही आहे. पहिलीपासून पुढे असलेल्या पालकांनी आपल्या पाल्याच्या शाळेचा UDAS नंबर चेक करावा आणि नक्की आपलं मूल मान्यताप्राप्त शाळेमध्ये जातं आहे की नाही आहे हे या गोष्टी तपासाव्यात. UDASचे नक्की काय उपयोग आहेत, काय नाहीत, UDAS का गरजेचं आहे, ह्या सगळ्याची सविस्तर माहिती मी आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये देईलच, नक्कीच देणार आहे. कारण कुठेतरी पालकांना जागरूक करण्याचं वेळ आता पॅरेंट्स असोसिएशन पुणेच्या माध्यमातून आमच्यावरती ही जबाबदारी येऊन ठेपलेली आहे. खरं सांगायचं तर गेल्या वर्षी म्हणजे दरवर्षीच आपण बघतो की शिक्षण मंडळाकडनं किंवा शिक्षण विभागाकडनं काही मान्यता नसलेल्या शाळांची यादी आपल्याकडे जाहीर होते. ती यादी पेपरला येते. परंतु आमचं या माध्यमातून शिक्षण विभागाला असं सांगणं आहे की कृपया अशा शाळांच्या बाहेर आपण पाट्या लावाव्यात. कारण आमच्या प्रत्येक पालकाला शिक्षण शुल्क कायदा म्हणजे काय, कायद्यामध्ये बसणाऱ्या शाळा म्हणजे नक्की काय, या कुठल्याच गोष्टीची तशी फारशी कल्पना नसते. UDAS नंबर जरी त्या शाळेच्या बोर्डवरती आहे किंवा नाही, हे सगळं तपासणं ही शिक्षण विभागाची जबाबदारी आहे. आणि ही जबाबदारी पेलवत असताना त्यांनी जर ती शाळा तुम्हाला तुमच्या कायद्याच्या कचाट्यामध्ये मान्यताप्राप्त नसलेली शाळा असं लक्षात आलं असेल, तर कृपया माझी शिक्षण मंडळाला विनंती आहे की आपण अशा सगळ्या शाळांच्या बाहेर बोर्ड लावावेत. कारण नवीन येणाऱ्या पालकांना नक्की मान्यताप्राप्त शाळा म्हणजे काय हेच माहिती नसतं. त्यामुळे अशा प्रत्येक शाळेच्या बाहेर एक बोर्ड असावा, ज्या बोर्डावरती मेन्शन करावं की ही शाळा कायद्याच्या कचाट्यात बसते किंवा नाही. आता बाकी UDAS म्हणजे नक्की काय किंवा UDASचा वापर का करायचा, कोणासाठी, कशासाठी, फ्युचरमध्ये काय, असे खूप सारे प्रश्न आपल्या पालकांना पडू शकतात. परंतु तुर्तास तरी प्रत्येक पालकांनी आपल्या शाळेचा UDAS नंबर चेक करावा. कारण काही दिवसांमध्ये काहीशा तक्रारी आपल्याकडे आलेल्या आहेत आणि त्याची जबाबदारी पॅरेंट्स असोसिएशन पुणेने घेतलेली आहे की आपण आपल्या पाल्यांना, आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या पालकांना सगळ्यांना न्याय कसा देऊ शकतो, ही आपली नक्कीच एक जबाबदारी आहे. तर या माध्यमातून जर आपल्याला काही अडचणी जाणवण्यात आपलं पेज आहे, आपण या पेजला फॉलो करावं आणि या पेजवरती आपण मेसेंजरवरती आपण आपल्या कंप्लेंट्स तिथे रजिस्टर कराव्यात. थोडेच दिवसामध्ये UDASचे फायदे आणि तोटे ह्या 2 गोष्टी मी आपल्यासमोर घेऊन येईल. कारण सध्या जर बघितलं असेल तर जशा शाळा मान्यता नसलेल्या शाळा जागोजागी तयार झालेल्या आहेत, त्याचप्रमाणे बरीच सारी कॉलेजेस आहेत की ज्यांना मान्यता नाहीत. पण मग त्याचा फायदा काय होतो,
आणि का मान्यताप्राप्त शाळांमध्ये जावं, का मान्यताप्राप्त कॉलेजेसमध्येच ॲडमिशन घ्यावं. आता खूप जास्त वेळ न घेता मला वाटतं आपण हा सगळ्यांनी व्हिडिओ फॉरवर्ड करावा. जास्तीत जास्त पालकांना आपण या माध्यमांमधनं अलर्ट करावं आणि पुढच्या काहीच दिवसात UDASचे फायदे, UDASची महत्त्व आपल्या प्रत्येक पालकांपर्यंत पोहोचलं जाईल याची खात्री आहे.